नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मनुष्य ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज तारीख आहे 18 जानेवारी 2026 आणि आज आपण परत एकदा आलो बोरवलीमध्ये. तर आपण आज बोरवलीमधनं एक गणपती बाप्पाचं आगमन आहे, जो की उपनगरचा गणाधीश, जो काल आपण सांगितलेला तो आज आहे आगमन. आणि कांदिवलीमधनं 2 गणपती बाप्पाचे आगमन आहे, एक कांदिवलीचा चारकोपचा सम्राट आणि चारकोपचा चिंतामणी. तर आता आपण फटाफट जाऊया. चॅनलवर नवीन आहे, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, हा आहे बोईसरचा महागणपती आणि समोर आहे तो आहे उपनगरचा गणाधीश. तो खूप सुंदरशी मूर्ती आहे, तुम्ही बघा. आणि ते कलरचं आगमन केलं जात आहे. तर मित्रांनो, ही आहे उपनगरचा गणाधीश. खूप सुंदरशी मूर्ती आणि जय मल्हारच्या रूपात आहे. आणि ती वाली मूर्ती होती ती गेली पुढे. सो आपण त्या मूर्तीचा सिनेमॅटिक टाकू, तर सिनेमॅटिक बघा त्या मूर्तीचा. तर लोक उपनगरचा गणाधीश पुढे येते आणि आता ह्याचं आगमन होणारच आहे लवकरच. सो पुढे आता ती ट्रॉली बांधली आहे. ट्रॉलीला म्हणजे हावाला ट्रक लावला आहे, जो की ट्रॉली खेचायची गरज नाही असणार. सो आता आलेला आहे बाप्पा पुढे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. एक नंबर. तर मित्रांनो, ही मूर्ती तुम्ही बघितली, खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि जय मल्हारच्या रूपात आहे. तुम्हाला जवळून दाखवतो आणि सिनेमॅटिक पण टाकणार आहे, तर सिनेमॅटिक पण बघा तुम्ही. पहिला तुम्हाला दाखवतो. सो खूप सुंदर मूर्ती आहे आणि पब्लिक एवढी नाही आहे, बघू शकता तुम्ही. सो पब्लिक जी होती ती सगळे गेले ते बोईसरचा महागणपतीसाठी. आणि आता तिकडे अजून एक मूर्ती आहे, पण ते काय आपण ह्याचा सिनेमॅटिक टाकूया. चला बोलूया गणपती बाप्पा.
तर मित्रांनो आता मूर्ती आलेली आहे पुढे आणि आपण पण मूर्तीसोबत पुढे आलेलो आहे. सो तुम्ही बघू शकता आता. अरे भाई बहुत हिलाते है. सो आता मूर्ती चालली आहे. उपनगरचा गणाधीश खूप सुंदरशी मूर्ती होती आणि हमारा ड्रायव्हर हमको आता चालले आहे लोक. आता आपण बघूया का पार्टी आहे डोंगरीचा मोरया. सो बघूया ती पण आता मूर्ती रेडीच झालेली आहे. और इधर हमारे साथ है हमारा तेजस भैया. और भैया कैसे हो भैया? और भैया कैसे लग रहा है आगमन आपको? एकदम मस्तंबा. तर मित्रांनो ह्याच्या पहिला पण मित्रांनो ह्याच्या पहिला पण आगमन झाले आहे. ते इथे तुम्ही बघू शकतात पूर्णपैकी आगमनचा फुल एकदम मजेत केलेला आहे. आता आपण जाऊया पुढे. तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. सो मित्रांनो बघू शकता अजून एक गणपती आलेला आहे. सो आता मूर्तीला चढवतात आहे. बघू शकता तुम्ही मोरया. अरे उचला उचला. पाय सांभाळ. मित्रांनो आता मूर्तीला बसवलं आहे. तो आपण तुम्हाला लोक बाजूला हलवलं. तर मित्रांनो आता डोंगरीचा मोरया येतोय तुम्ही लोक बघू शकतात. आणि जी पहिला मूर्ती होती तिचं आपल्याला तर नाव आता याद नाही. सो आपण तुम्हाला सांगू नंतर. सो आता डोंगरीचा मोरया येतोय तुम्ही लोक बघू शकता. मोरया मोरया. सो मूर्ती आलेली आहे बाहेर. तर आता ट्रॉलीवरती बसवणार. सो मित्रांनो मूर्ती तर खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही. आपण याचा सिनेमॅटिक टाकणार आहे. सिनेमॅटिक बघा तुम्ही. सो एकदा या मूर्ती ॲडजस्ट करू द्या मग तुम्हाला दाखवतो. तो चला आता सिनेमॅटिक टाकूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तिचा मोरया चाललेले आहे पुढे आणि हा लास्ट आगमन होता इकडचा बोरवलीमधला. सो खूप सुंदरशी मूर्ती होती ही आणि खूप मजा पण आली. आता चालले बाप्पा. तर आता आपण जाऊया मित्रांनो कांदिवलीला. आणि कांदिवलीमध्ये आपण आता चारकोपचा मोरया आणि चारकोपचा चिंतामणी आणि चारकोपचा सम्राट बघूया. तर चला जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. आता आपण पोहोचलो चारकोपच्या डेपोमध्ये. आणि डेपोमध्ये नाही म्हणजे बसस्टॉपच्या ह्याचं आणि समोरच गणपती आहे. सो चला जाऊया फटाफट. आता बघूया कुठचा आहे तो, कारण आपल्याला समजत नाही आणि वाजते आहे आणि गणपतीच्या इकडे लाईट नाही. सो फेस दिसेल की नाही मला तर नाही माहिती. सो बघूया. आपल्यासोबत तेजस आहे आणि चला जाऊया फटाफट. तर बोला गणपती बाप्पा.
नाही माहिती मित्रांनो. मूर्ती बघा खूप सुंदरची आहे आणि बॅलेन्सिंग केलेली आहे खूप सुंदरपैकी. तुम्ही बघू शकता खाली उंदीर आहे, उंदरावरती बॅलेन्स केलेली आहे खूप सुंदरशी. सो मित्रांनो हा आहे चारकोपचा सम्राट. खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि क्राऊड चेक करा इथे पुणेरी डोल पण आहे. सो पुणेरी डोल पुढे आहे. आता लाईट पण खूप येत आहे तर दिसत नाही. सो पहिला तुम्ही बाप्पा चेक करा. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. आपण सिनेमॅटिक टाकतो. सिनेमॅटिक बघा. बॅलेन्स चेक करा. बॅलेन्स केलेलं आहे मूर्तीला पूर्ण. मूर्ती एक 5च्या रॉडवरती आहे आणि ते वरती वायर अटकली आहे बघू शकता तुम्ही. सो वायरमध्ये झाली आहे वरती आणि पब्लिकचा क्राऊड खूप आहे इथं. पूर्ण गर्दी आहे पुढपर्यंत. सो आपण पुढे जाणार आहे. खूप सुंदरशी मूर्ती आहे. बोला गणपती बाप्पा मोर. सो मित्रांनो तुम्ही लोक बघू शकतात इथून बेंचर स्टार्ट होतो. हा फर्स्ट पुणेरी आहे आणि पाठीमागे अजून एक पुणेरी आहे जो की पुढे उद्या मग दाखवतो तुम्हाला. आणि त्या पाठीत गणपती बाप्पा आहे. सो खूप मजा येते ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर पुढे आल्यावर तुम्हाला दाखवतो. चला. मित्रांनो आता बाप्पा आलेले आहे समोर
आणि खूप सुंदर मूर्ती आहे जे की बॅलन्स केलेली तुम्हाला सांगितलं मी. आणि तुम्ही लोकांनी पुणेरी ढोल तर बघितले, बँजो पुणेरी ढोल ते पूर्ण ह्या गणपतीसाठी होतं. So, खूप मजा आली. आणि पप्पा चेक करा. आणि इथे मुलं लोक ते विठ्ठलच्या रूपात बनलेले आहे, बघू शकतात. खूप सुंदरपैकी आगमन म्हणजे केलेलं आहे बाप्पाचं. आणि ते शेनाईवाले पण आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदम आजच्या मस्त vlog मध्ये होता vlog. खूप मजा आली. तर आपल्यासोबत तेजस पण आहे, तर खूप मजा आली. आणि खूप म्हणजे पहिल्यासारखी ती जी आगमनची वाईब येते ती वाली आज आली. कारण वाईब आली कारण मित्रांनो पुणेरी ढोल पण होता लास्टला, तर खूप मजा आली. आणि हा बघा इथं नाचतोय, डान्सर भाऊ आहे आम्हाला. तो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला? आपण टोटल 5-6 आगमन बघितलं आजच्या व्लॉगमध्ये आणि खूप मजा आली. खूप चांगल्यापैकी आगमन झालं. सो मित्रांनो नाचतोय, डान्स करतोय. सर आप कुछ कहना चाहोगे आगमन के बारे में? कहना चाहोगे तुम किरीस का गाना नहीं सुनने का, सिर्फ गणपति बप्पा का आगमन देखने का. तर आता आपण चाललोय आपल्या घरी आणि आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. नाही एंड करायच्या पहिला एक वार्ता मी माहिती काय बोलणार, गणपती बाप्पा मोरया कमेंट करा. हा, गणपती बाप्पा मोरया कमेंट करा. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. आणि मित्रांनो बॅकग्राऊंडला व्हॉइसेस असणार ते सोडून टाका. ती भाषण देते, ही भाषण देते. तर आता बघा आपण इथे एंड करूया. तर पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनल नवीन आहे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.